अमरावती में सरकारी कर्मचारियों की हड़ताल से जनसेवाएं पूरी तरह प्रभावित हो गई है। अमरावती सहित पूरे राज्य में कर्मचारियों ने अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। सरकारी कर्मचारियों की 18 लंबित मांगों को लेकर राज्य भर के करीब 17 लाख और अमरावती जिले के लगभग 30,000 कर्मचारी इस आंदोलन में शामिल हुए। सरकार की ओर से सकारात्मक निर्णय नहीं मिलने के चलते समन्वय समिति ने यह कदम उठाया। हड़ताल के कारण सरकारी कार्यालय, स्कूल और स्वास्थ्य सेवाएं बुरी तरह प्रभावित हो गई हैं और कामकाज ठप हो गया। कर्मचारियों का कहना है कि यह हड़ताल मजबूरी में की जा रही है और जब तक उनकी मांगें पूरी नहीं होती तब तक आंदोलन जारी रहेगा। नमस्कार, मी DS पवार, निमंत्रक सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वय समिती। आज हा 21 एप्रिलपासून जो संप जाहीर झालेला आहे हा पूर्ण राज्यव्यापी बेमुदत संप आहे। आम्ही मागच्या वेळेनं 2023ला जो संप केला होता त्या संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची अजूनपर्यंत पूर्तता झालेली नाही आहे। याबाबत सातत्याने आम्ही संघटनेमार्फत शासनाकडे प्रस्तावित केला आहे, शासनाकडे पाठपुरावासुद्धा केला आहे, पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल न घेता जी काही मागण्या मंजूर केल्या होत्या त्या मागण्या अजूनपर्यंत शासनाने मंजूर केल्या नसल्यामुळे या गेल्या 2 वर्षामध्ये धरणे केले, निदर्शने केले, सत्याग्रह आंदोलन केले, त्यानं साखळी उपोषण केले, परंतु शासनाने त्याची दखल घेत नाही। म्हणून आम्ही ह्या सनदशीर मार्गाने समन्वय समितीची बैठक 7 मार्चला झाली, 8 मार्चच्या कार्यकारिणी झाली, 9 एप्रिलला शेवटची मीटिंग। या मिटिंगमध्ये आम्ही घेतला की शासन 2 वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत बोलण्यात चर्चेला वेळ नाही आहे, चर्चा करत नाही। त्यामुळे आमच्या 18 ज्या मागण्या आहेत त्या 18 मागण्या घेऊन आम्ही आज 21 एप्रिल मोजक्या मागण्या म्हणजे शासनानं 20 सप्टेंबर 2024ला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू केलं आहे, परंतु त्याची स्पष्टीकरणात्मक अधिसूचना जाहीर झाली नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे। आम्हाला त्यावेळेस सांगितलं गेलं होतं की सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक क्षमतेच्या बाजूनं जी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन आहे, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन ही जुन्या पेन्शनप्रमाणेच राहील, परंतु त्याची अधिसूचना काढण्यासाठी शासन विलंब करत आहे। 31 मार्च 2025ला मुदत दिली होती, 31 मार्च 2026ला दिली, 31 मार्च म्हणजे तारीख देऊन राहिलो। आमचं म्हणणं आहे की तात्काळ तो अधिसूचना जाहीर करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या, त्यांच्या सेवा नियमित सेवेत सामावून घ्या, त्यांना जे सेवेत कर्मचारी आहेत त्याप्रमाणे त्यांना लाभ मिळून दे। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या घटक संघटना आहेत त्या सर्व कर्मचारी आहेत, महसूल विभाग आहे, पशुसंवर्धन आहे, त्याच्यानंतर आरोग्य आहे, त्याच्यानंतर तुमचं भूमी अभिलेख आहेत, या अनेक संघटना ज्या पाटबंधारे आहे, जलसंपदा आहे, तुमच्या तंत्रनिकेतन आहे, IT आहे, बाकीच्या ज्या सर्व काही संघटना आहेत त्या सर्व संघटना सामील झाल्या आहेत, कर्मचारीसुद्धा सामील झाले आहेत। आज दवाखाना बंद आहे, म्हणजे जे शिक्षक मंडळी आहे, काही शिक्षक मंडळींनी या संपामध्ये सहभाग दर्शवला आहे, काही शिक्षक मंडळी परीक्षा असल्यामुळे त्यांनी आता याच्यानं सांगितलं 2 दिवसांनी होणार आहे, परंतु जास्तीत जास्त आज जवळपास महाराष्ट्र बंद आहे। पण जोपर्यंत शासन याची दखल घेऊन आमच्या मागण्यापैकी मंजूर करणार नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे। संप किती दिवस चालेल ही शाश्वत नाही, पण जोपर्यंत शासन या आमच्या मागण्याची दखल घेणार नाही, आमच्याशी चर्चा करणार नाही, शासन निर्णय काढणार नाही तोपर्यंत शासन निर्णय संप सुरू राहणार आहे।